जर खरंच अभ्यास असेल तर त्यांनी बसावं, आम्ही येतो समोर, विचारावं त्यांनी प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. जर विखे नाहीत त्यांच्या आपसातलं काही देऊन घेऊन होतं, त्याच्यातनं झालेला हा वाद आहे, भांडणं आहेत की 2.5 वर्ष माननीय उद्धवसाहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मग त्या काळात यांनी का त्या डॉक्टरांचा प्रश्न सोडवला नाही. मुळात प्रश्नच नव्हता काही, सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. इथं पोलीस स्टेशन आहे, DSP आहे, SP आहे, सगळ्या प्रकारची यंत्रणा आहे. त्या यंत्रणा चौकशा करू राहिल्या, त्याच्यात कुठल्याही विखे पाटलाचा संबंध नाही असं माझा दावा. ढोंग आहे आणि ह्या ढोंगाला कुठलाही इथला माणूस बळी पडणार नाही. आणि राहिला विखे पाटलांचा विषय, तर विखे पाटलांबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही, एवढंच मला यानंतर. फक्त शिर्डीमध्ये येऊन राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं, अपस्थितीच्या जोतासाठी करणं एवढंच तुमचं काम आहे. तुम्ही मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत. नाव नोंदणीकरिता संपर्क 8055 8554 45 तसेच 7030 03 54 45. सौजन्य अयोध्या हॉस्पिटल, ठिकाण साई 9 ग्रुप कार्यालय, अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग, पिंपळवाडी रोड, शिर्डी. फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी साईबाबा संस्थांसह शिर्डी शहराची बदनामी आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गरळ ओकणारी वक्तव्य सुषमा अंधारेंनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केली असल्याचं परखड मत प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते व माजी उपनगराध्यक्ष अभयभैया शेळके पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. दरम्यान हिंदू देवदेवतांबद्दल काही काळापूर्वी सातत्यानं गरळ ओकणाऱ्यांनी सध्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या शिवसेनेतील 1.5 वर्षाच्या कारकिर्दीतील ढोंगबाजीला जनता बळी पडत नाही हे त्यांच्या ध्यानात आलं. साईबाबांबद्दल कोणतीही आत्मीयता नसताना केवळ ढोंगबाजी करत शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर बगल बच्चांनी लिहून दिलेल्या माहितीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न हा फक्त प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी असल्याची टीका कैलासबापू कोते आणि अभयभैया शेळके यांनी केली आहे. शिर्डी शहर आणि मतदारसंघ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामात आघाडीवर आहे. साई संस्थांमधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नातही विखे पाटलांनी लक्ष घातलेलं आहे. पण हा प्रश्न जरी प्रलंबित असला तरी तो लवकरच मार्गी लावण्यासाठी मंत्री विखे पाटील प्रयत्नशील आहेत. तसेच सचिन चौगुलेंवर झालेला हल्ला हा राजकीय नसून व्यक्तिगत व्यवहाराच्या वादातूनच झाला असतानाही सुषमा अंधारे त्याला राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी काहीही फरक पडत नाही. पोलीस तपासात याबाबत सर्व काही समोर येणारच आहे. मात्र शिर्डीत येऊन सुषमा अंधारेंनी राजकारण करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी विखे पाटीलांवर बेताल टीका करून स्वतःचे हसे करून घेतले असल्याचं त्यांनी म्हटलंय. सुषमा अंधारे या शिर्डीत येऊन अनेक प्रकारची गरळ ओळखण्याचं काम त्यांनी केलं. तर त्यांना माझा प्रश्न आहे का तुम्ही ज्या बाबांच्या नगरीमध्ये आलात, श्रद्धा आणि सबुरी सबका मालिक एक या ठिकाणी आलात, या ठिकाणी येताना तुमच्या मनामध्ये खरोखरच बाबांच्याबद्दल आत्मीयता आहे का? आणि तुम्ही सातत्याने जर मागचा इतिहास पाहिला तुमचा तर सातत्याने देवदेवतावर आरोप करणे, देवदेवतांबरोबर काहीतरी वेडवाकडे बोलणे, आजही तुमच्या विरोधामध्ये महिला वर्ग पूर्णपणे नाराज आहे. आणि हे सगळं करीत असताना फक्त शिर्डीमध्ये येऊन राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं, अपस्थितीच्या जोतासाठी करणं एवढंच तुमचं काम आहे. तुम्ही आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करणं, त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं हे सातत्याने तुमचा इतिहास सांगतो आहे. आणि ह्या इतिहासाला कुठं गालबोट लागू नये म्हणून तुम्ही सातत्याने आता उंबरठा गटाचे नेता झाला आणि हिंदुत्ववादाचा आता प्रचार करू राहिला. पण मला असं वाटतं का हे तुमचं सगळं ढोंग आहे आणि ह्या ढोंगाला कुठलाही इथला माणूस बळी पडणार नाही. आणि राहिला विखे पाटलांचा विषय, तर विखे पाटलांबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही, एवढंच मला या निमित्तानं सांगा. विखे पाटलांचं काम हे ह्या तालुक्याने बघितलेलं आहे आणि विखे पाटलांसारखा नगर जिल्ह्यामध्ये आता पॉवरफुल नेता आता दुसरा कोणीच नाही आहे. आज तरी कोणी नाही आहे, उद्या कोणी नसणार आहे. आणि मग समजा इथे येऊन काय करायचं आहे, फक्त विखे पाटलांवर चिखलफेक करायची आणि प्रसिद्धीच्या धोतासाठी काय काही ना काही आपण प्रसिद्धीचं धोतं कसं राहू यासाठी फक्त विखे पाटलांना एक टार्गेट करायचं आहे, एवढंच काम आहे. त्यांनी इथं येऊन पाहायला पाहिजे तालुक्याचा अशा प्रकारचा तालुका
प्रत्येकानं जो कोणी येतो याने तालुक्यामध्ये जर विकास केला तर माझ्या मते नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा जर तालुका असेल तर राहता विकासाचा तालुका आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि जे कोणी नेते येतात ते फक्त विखे पाटलाला आरोप यासाठी करतात, प्रसिद्धीचं झोतासाठी, बाकी दुसरं काहीच करीत नाही. ते त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य आहे, त्यांच्या तालुक्यामध्ये कामकाज नाही आहे. कुठल्या प्रकारचं एखादा MIDC आणली का, कुठल्या प्रकारचा एखादा विकास केला का असं कुठलंच सापडलं नाही. फक्त शिर्डीला आले, बाबांचं दर्शन घेतलं का काय, फक्त विखे पाटील एवढं एक केलं म्हणजे त्याच्या बातम्या तयार होत्या आणि त्या बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्ध होतं येण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. मुळात इथं प्रत्येकाने येताना एक काम केलं पाहिजे का प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागामध्ये तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. ह्या भागामध्ये जर विकास पाहायचा असेल तर तुम्ही ह्या गावाला सगळ्या भेटी द्या. म्हणजे जोऱ्यापासून तर साधारण सावळीपर्यंत, ह्या कोपऱ्यापासून रुईच्या शिंग्यापासून तर साधारण वरच्या भागापर्यंत या भागामध्ये विकासाचं जाळं पूर्णपणे झालेलं आहे. चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहे. चांगल्या प्रकारचं नियोजन विखे साहेब करतायत. हे प्रत्येक आमदारांनी येऊन ह्या तालुक्याचा एक मॉडेल, विकासाचं मॉडेल त्यांच्या भागात घेऊन जायला पाहिजे असंच माझं म्हणणं आहे. त्या संदर्भात सुषमाताईंना एकच सांगू इच्छितो. सुषमाताई, तुम्ही अलीकडच्या काळामध्ये 1-1.5 वर्षापासून उंबरठा गटामध्ये नेत्या झालेल्या आहेत आणि तुमचा राजकीय दौरा चालू आहे. जर तुम्ही शिर्डीत आला आणि विखे पाटलाचं नाव घेतलं नाही तर त्याशिवाय तुम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही. आणि त्या प्रसिद्धीच्या धोतासाठी तुम्ही सातत्याने काही ना काही आरोप बेचिट आरोप करत राहतात. साईबाबा संस्थांचा जो मुलांचा विषय आहे हा कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं काम आत्तापर्यंत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने केलं आहे. याचे साक्षीदार आम्ही आहोत. 1052 मुलांचा निर्णय घ्यायचं काम त्यावेळेस सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. आणि साईबाबा संस्थांच्या ज्या प्रत्येक अडचणी, कुठल्या अडचणी असू दे, मुलांच्या अडचणी असतील, त्यासाठी कायदेशीर बाबी पूर्तता करून तो विषय निकाली काढण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं आहे. पण त्यात तांत्रिक अडचणी असल्यामुळं तो निकाली निघाला नाही प्रश्न, त्याच्यामुळे विखे पाटील त्याला जबाबदार नाही. पण तरी पण सातत्याने विखे पाटील ह्या मुलांचा कायमस्वरूपी व्हावासाठी, त्याचबरोबर अनेक जे मुलं आहे, नंतरची मुलं आहे, आउटसोर्स आणि इनसोर्स, हे मुलंसुद्धा कायमस्वरूपी होण्यासाठी किंवा त्यांना स्थैर्य राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. हा आमचा दावा आहे. कापासून दहशत वातावरण, दहशतीचं कुठल्या प्रकारचं वातावरण नाही आहे. जर XYZ कोणाला समजा हल्ला झाला असेल, इथं पोलीस स्टेशन आहे, DSP आहे, SP आहे, सगळ्या प्रकारची यंत्रणा आहे. त्या यंत्रणा चौकशा करून राहिल्या, त्याच्यात कुठल्याही विखे पाटलाचा संबंध नाही असं माझा दावा आहे. आणि सातत्याने तुम्ही जे सांगतात का विखे पाटलांनी काम नाही केलं, तर विखे पाटलाचं काम या भागात जर पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन ह्या परिसरात मध्ये फिरून पहा. या भागात चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहे. ज्या शिर्डीमध्ये तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन विखे पाटलांवर टीका केली, त्याच शिर्डीमध्ये आज पाण्याचा प्रश्न सातत्याने मिटलेला आहे. 2034पर्यंत जे पाणी पुरवठा योजना तयार केली ती विखे पाटलांच्या काळात झाले. यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था झाली ती विखे पाटलांच्या काळात झाली. जे रस्त्याचं जे जाळं आहे, आज जे नेटवर्क आहे ते विखे पाटलांमुळं झालेलं आहे. जे एअरपोर्ट आहे, जे सुंदर असं एअरपोर्ट झालं साईबाबांच्या नावाने, ते एअरपोर्टसुद्धा विखे पाटलांच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही. त्यांच्या मदतीशिवाय झालं. मदती म्हणजे कसं का त्यामुळे साईबाबा संस्थेमध्ये विश्वास होते. त्यावेळेस त्यांनी 50 कोटी रुपयाचा ठराव केला आणि ते विमानतळासाठी मंजुरी घेतली. आणि आत्ता पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी 650 कोटी रुपयाला मंजुरी घेण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये विखे पाटलांनी इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोठ्या MIDCची घोषणा केलेली आहे. आणि भविष्यकाळामध्ये कमीत कमी 10,000 युवकांना कामगार उपलब्ध होईल अशा प्रकारचं काम केलेलं आहे. इथं उपजिल्हाधिकारी कार्यालय आणलेलं आहे. त्याचबरोबर MIDC आलेली आहे. आणि साईबाबा संस्थांचा विकास व्हावा यासाठी हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतः गाईडलाईन्स केलेल्या आहे. काही तर चांगल्या प्रकारचे डॉक्टर व्हावे. पण साईबाबा संस्थांची काही चौकट असल्यामुळं आणि इथं त्रिसदस्यीय समिती असल्यामुळं हा कार्यक्रम ठप्प झालेला आहे. हा इथला जे हॉस्पिटलचं आहे जो नियोजन आहे ते ठप्प झालेलं आहे असा आमचा दावा आहे. मुळात हा दावाच खोटा आहे. मुळात प्रवारा PMT हॉस्पिटल आणि साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. साईबाबा संस्थांची एक चौकट आहे. इथं त्रिसदस्यीय समिती आहे. त्याच्या अगोदर हावडे साहेब होते. त्याच्या अगोदर अनेक प्रकारचे अध्यक्ष येऊन गेलेले आहेत. त्यावेळेचं हॉस्पिटल चांगलं चालू होतं. पण या त्रिसदस्यीय समितीच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्टर भरले नाही, कुठल्या प्रकारचं नियोजन नाही. आणि मला असं वाटतं का PMTचा आणि साईबाबा संस्थान हॉस्पिटलचा कुठल्या प्रकारचा काडीमात्र संबंध आहे. बिलकुल हा आरोप खोटा आहे.
कारण भरपूर स्टॉक आहे त्या सगळ्या उदबत्त्यांचा आणि तो जसा जसा भाविक तो विकत घेत आहे तसा तसा तो विकला जातो. त्याच्यामुळं मुळातच हा आरोप अगदी चुकीचा आहे. आणि हॉस्पिटलच्या बाबतीत जे अंधारेताईंनी आरोप केलेले आहेत तर हे लक्षात घेतलं पाहिजे की 2.5 वर्ष माननीय उद्धवसाहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या काळात साईबाबा संस्थांची बॉडीसुद्धा उद्धव साहेबांच्या काळात त्यांनी त्यांच्या गटाच्या लोकांना त्या ठिकाणी बसवलं होतं. आणि मग त्या काळात यांनी का त्या डॉक्टरांचा प्रश्न सोडवला नाही? मुळात प्रश्नच नव्हता काही. सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. पण कुठंतरी विषय काढायचा, कुठंतरी प्रकाशाच्या झोतात द्यायचं आणि आपली बाईट झाली पाहिजे. रोज वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियाला किंवा प्रिंट मीडियाला आपलं भाषण गेलं पाहिजे, हा उद्देश आहे, बाकी काही नाही. नाही तर 2.5 वर्ष त्यांच्याकडे होतंच ना. 2.5 वर्ष त्यांनी या 598 कामगारांचा प्रश्न का नाही मिटवला? ते जर मुख्यमंत्री होते, त्यांच्या हातात होती सही, करायची सही. डॉक्टरांचा प्रश्न करायची सही त्यांनी. आणि आरोप करताय की इथं कॉलेज झालं आहे आणि ते कॉलेज कारण असताना प्रलंबित ठेवलं आहे वगैरे आणि तिकडचे कॉलेज चालू आहे म्हणून. संबंध येतो कुठं? देशाचे पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांची वेळ घेऊन एवढी चांगली वास्तू झालेली आहे तर त्या वास्तूचं उद्घाटन चांगल्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते होणं हे स्वाभाविक आहे. असं त्यांच्या काळात त्यांनी केलं का 2.5 वर्षात की कोणालाच बोलवायचं नाही आणि एखाद्या छोट्या कार्यकर्त्याच्या हस्ते उद्घाटन केलं? अशी कोणती इमारत किंवा वास्तू आम्हाला दाखवा त्यांनी. ह्या अशा गोष्टी मागं पुढं होत असतात. शेवटी ते माननीय पंतप्रधान आहेत या देशाचे आणि त्यांचे सगळं टाईम वगैरे सगळं बघता मागं पुढं होऊ शकतं ना. याचा अर्थ असा की तुम्ही काही बेछूट आरोप करायचे आणि तुम्ही पण सत्तेत होता ना. तुम्ही काय केलं तुम्ही बघा ना. ते मारहाणीबाबत त्यांनी वक्तव्य केलं. मुळातच ते आपसातले भांडणं आहेत. त्यांच्या आपसातलं काही देवण घेऊन होतं, त्याच्यातनं झालेला हा वाद आहे, भांडणं आहेत. जर तसं नसतं तर का ते SP साहेबांकडे गेले नाही? का त्यांनी न्याय मागितला नाही? का कोर्टात गेले नाही ते? उगाच काहीतरी आरोप करायचा स्वतःचे धंदे लपवायसाठी, स्वतःचे काही व्यवहार लपवण्यासाठी आणि त्याच्यातनं झालेला हा मारहाणीचा प्रकार आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही की मुळातच अपुरी माहिती घेऊन अचानक काही विषय समोर मांडायचे. मुळातच याला परिपक्व असा नेता आपण म्हणायचं काही कारणच नाही. जर खरंच अभ्यास असेल तर त्यांनी बसावं. आम्ही येतो समोर, विचारावं त्यांनी प्रश्न. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. जर विखे पाटील समजा या मतदारसंघात किंवा शिर्डी शहरात जर त्यांचा विकास कामं नसते तर मला एक सांगा, आत्तापर्यंत निवडून आले असते का? मागच्या विधानसभेला सुद्धा शिर्डीत 1 नंबरची मतं मिळाली त्यांना. कशामुळे मिळाली मतं? म्हणजे कामं केली म्हणून जनता त्यांच्याबरोबर आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटीमध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.